शहरातील 5 प्रमुख रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या मालमत्तांवर महापालिकेने पाडापाडीची कारवाई केली। मात्र या मोहिमेत ज्यांची घरे बाधित झाली त्यांना महापालिका 1 लाख रुपयांमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल देण्याच्या प्रयत्नात आहे। त्यासाठी कंपन्यांच्या CSR फंडासाठी आता प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। महापालिकेने जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास, जळगाव रोड हे 5 प्रमुख रस्ते विकास आराखड्यानुसार रुंद करण्यासाठी मोहीम राबवली। यात रुंदीकरणाआड येणारी सुमारे 4000 मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या। या मोहिमेत चिकलठाणा गावठाण, पडेगाव गावठाण, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मुकुंदवाडी, संजय नगर, आंबेडकर नगर, मिठमिठा या भागात बहुतांश प्रमाणात परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या घरांचा समावेश आहे। त्यासोबतच मध्यमवर्गीयांची देखील घरे, दुमजली इमारतींचा काही भाग यात बाधित झाल्याने लाखोंचं नुकसान झाले। या कारवाईनंतर आता महापालिकेने ज्यांची घरे बाधित झाली त्यांच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घर उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे। परंतु महापालिका जो प्रकल्प उभा करते त्यातील एका सदनिकाची किंमत ही 9 ते 11 लाख रुपये। मात्र महापालिका बाधितांना हे घर 1 लाख रुपयांमध्येच देण्यात येणार आहे। त्यासाठी महापालिका पाडापाडीत घर गेलेल्या कुटुंबांना वॉर्ड कार्यालयाकडून मजूर परवाना देण्यात येणार आहे। त्याच्या संबंधिताला 2 लाख रुपये मिळेल, तर PM आवासचे 2.5 लाख असे 4.5 लाख रुपयांचा लाभ बाधिताला घरासाठी मिळणार आहे। त्यामुळे उर्वरित 5 ते 7 लाख रुपये बाधितांना उभे करावे लागणार आहे। बाधितांना केवळ 1 लाख रुपये भरून घर मिळावे यासाठी महापालिका शहरातील विविध कंपन्यांच्या CSR फंडासाठी प्रयत्न करणार आहे। त्यातून बाधितांना घर उपलब्ध करून देण्यासाठी फरकाचे 4 ते 6 लाख रुपये उभे करणार आहे। या प्रयत्नामुळेच बाधितांना 1 लाख रुपयांमध्ये घर मिळणार आहे।